लेक्चर मधातच बंद पडलं. पूर्ण पावणे 2 तास शिकवलं, जवळपास 1.5 तास. ते 1.5 तासाचं जे आज अपसेंट आहे तशी अपसेंटीवाल्यांना ते कठीण काम आहे सगळं. एंट्रन्समध्ये अपसेंट आहे, ठीक आहे, ते पाहत बसून त्यांचं काय आहे. तर लेक्चर पूर्ण गेलं, 10 मिनिटाचं लेक्चर भेटलं. आणि काय काय शिकवलं हेच आहे सगळं मिओसिस. हे समजलं तर मिओसिस समजते, नाही तर नाही समजत. ऑनलाईनवाले हे गेलं, हे ऑटोमॅटिक उडून गेलं लेक्चर. किती वेळा लाईन येणं जाणं केलं? 5 वेळा. मला वाटतं 5 पेक्षा जास्त. त्या फ्लक्च्युएशनमुळे ते लेक्चरच गायब होऊन गेलं. म्हणून असं कधी याच्यानंतर फ्लक्च्युएशन झालं तर मला थोडीशी आठवण देऊन द्यायची कोणीतरी, लेक्चर आहे की नाही आहे. तर काय काय सांगितलं? मायटॉसिस शिकवलं, मिओसिस शिकवलं, याचा आपण डिफरन्स पाहिला. आणि याच्या डिफरन्समध्ये डीएनए रिप्लिकेशन किती वेळा होईल, इंटरकायनेसिस, इंट्रामिओटिक इंटरफेस, अशी डिटेलमध्ये मी पॉईंट शिकवले. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगितलं की मिओसिस एक्झॅक्ट कसं होईल, डीएनए कसा, म्हणजे 4C काय होईल, 2C काय होईल, 1C काय, डिटेल शिकवलं. यासाठी जवळपास 1-1.25 तास गेला. त्याच्यानंतर हे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅसिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस बद्दल सांगितलं. फ्लक्च्युएशन झालं, लेक्चर काय. आणि मग सांगितलं पहिली स्टेज लेप्टोटीन. लेप्टो म्हणजे थिन आणि टीन म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. याच्यामध्ये अपियरन्स कोणासारखा दिसेल? बुके लाईक. हे का दिसेल इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे. क्रोमोसोमच्या कशाला सुरुवात होईल? कंडेन्सेशन. आणि मायक्रोस्कोपमध्ये क्रोमोसोम कसा राहील? विजिबल. इथपर्यंत पॉईंट ओके आहे का? बोला यस ऑर नो. अजून लाईन येणं जाणं केलं तर हे लेक्चर उडून जाईल. आणि क्रोमोसोमचा अपियरन्स कोणासारखा आहे? बुके लाईक. दुसरी स्टेज कोणती आहे? झायगोटीन. लेप्टोटीन झालं. नेक्स्ट स्टेज इज झायगोटीन. झायगोटीनमध्ये तुम्हाला सिनॅप्सिस शिकवावं लागेल, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स शिकवावं लागेल. आणि स्थितीही सध्या कॉम्प्लेक्सच आहे तुमची, म्हणून त्याला सिंपल करणं बरं राहील. म्हणजे सुटी देणं बरं, एवढं रीड करून घेऊ, सिंपल करून देतो. नाही ती सुटी मला काय बडबडच करणे आहे. 2 तास अजून शिकवतो. बॅच आहे मॅच नाही आहे. संपलं काय? IPL संपलं? गेले नाही का तिथे ते त्याच्यासाठी? कशासाठी? अरे IPL झाल्यानंतर काय असते? ठीक आहे, हे बोलत नाही त्याच्यावर. राहिलं कामधाम, कमावणं राहिलं, खाणं पिणं राहिलं, काही राहिलं. खेळते कोण, विकत घेते कोण? टीम. टीम दुसऱ्याने विकत घेतली, कमावणारा दुसरा, तिसरा. आणि जिथं 2 टाइम खायची सोय नाही तिथं ते भगदडमध्ये हे होऊन राहत. काय स्थिती आहे कळत नाही. किती तिथे किती लोकांचा जीव गेला माहित आहे तुम्हाला? माहित असेलच. ही टीम जिंकली, ती टीम जिंकली, काय ते घेतले कोण विकत त्याचा विचार करा. ते त्यांचे आपले पैसे कमावते, ते आरामशीर फिरते. त्यांना पाहण्यासाठी ते हजारो लोकांची तिथं गर्दीची गर्दी, चिंगरा चिंगरी होऊन राहिली, काही होऊन राहिली, काही घेणं देणं नाही. सांगा नेक्स्ट स्टेज कोणती आहे? मिओसिस. बस मिओसिसचे एवढे पॉईंट आपण रीड करू, सुटी देऊन राहिलो. The production of offspring by sexual reproduction includes the fusion of two gametes. गमिटच्या फ्युजन सेक्शुअल रिप्रोडक्शननी ऑफस्प्रिंग तयार होते. ठीक आहे. असं कशाला दिलेला पॅराग्राफ? तो पॅराग्राफ यासाठी दिला आहे की गमिट्स कसे असतात? हॅप्लॉइड. आणि गमिट्स कोणत्या मेथडनी तयार होतात? मिओसिस. मिओसिसचं महत्व सांगायचं त्यांना. इच विथ कम्प्लीट हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम. गमिट्स कसे असतात? हॅप्लॉइड. हे तर सांगायची गरज नाही, डिटेल माहिती आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे. गमिट्स आर फॉर्म्ड फ्रॉम स्पेशलाइज डिप्लॉइड सेल. गमिट्स हॅप्लॉइड आहे, पण तिचे कशापासून तयार झाले? डिप्लॉइड सेल पासून. द स्पेशलाइज काइंड ऑफ सेल डिव्हिजन दॅट रिड्युसेस द क्रोमोसोम नंबर. म्हणून असं स्पेशल सेल डिव्हिजन, ज्या सेल डिव्हिजन मध्ये होते काय होते? क्रोमोसोम नंबर काय होतो? रिड्यूस. कसा होतो? बाय हाफ. म्हणजे 4n चं, सॉरी 4n म्हटल्यापेक्षा 2n चं n, आणि 4 असेल तर 2.
बोला यस ऑर नो. ठीक आहे. रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड डॉटर सेल. दिस काइंड ऑफ डिव्हिजन इज कॉल्ड एज मिओसिस. डेफिनेशन पाठ का करत बसू, ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, काही वाचायची गरजच नाहीये. मिओसिस मध्ये गमिट्स, मिओसिसने गमिट्स तयार होतात आणि मिओसिस मध्ये क्रोमोसोम नंबर हाफ होतो. ठीक आहे. मिओसिस एन्श्युअर द प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड फेज इन द लाईफ सायकल ऑफ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. मिओसिस मुळे हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, म्हणजे गमिट्स तयार होतात. वेअर ॲज फर्टिलायझेशन रिस्टोर द डिप्लॉइड फेज. म्हणजे मिओसिसने काय 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 तयार होतात, हॅप्लॉइड सेल म्हणजे कोण तयार होते, गमिट्स. आणि गमिट्स एकत्र कशामध्ये येतात, फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन मध्ये एन एन एकत्र येऊन काय होऊन जाईल, 2n. म्हणजे फर्टिलायझेशन डिप्लॉइड कंडिशनला रिस्टोअर करते आणि मिओसिस मुळे हॅप्लॉइड कंडिशन तयार होते. हे तर ऑलरेडी माहितीच आहे. रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. बोला यस ऑर नो. वी कम अक्रॉस फर्टिलायझेशन रिस्टोर. ठीक आहे. वी कम अक्रॉस मिओसिस ड्युरिंग गमिटोजेनेसिस. गमिट फॉर्मेशनच्या वेळेस मिओसिस होते, प्लांट असो की ॲनिमल. दिस लीड टू द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गमिट्स. मिओसिसनीच गमिट्स तयार होतात. आणि की फीचर ऑफ मिओसिस आर एज फॉलोज. ठीक आहे. कोणकोणते की फीचर्स आहे. मिओसिस इन्व्हॉल्व टू सिक्वेन्शियल सायकल ऑफ न्यूक्लियर अँड सेल डिव्हिजन कॉल्ड एज मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. न्यूक्लियर सायकल दोन होते, कॅरिओकायनेसिस का दोन वेळा होईल काय, तेच तर दिलेला. मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस दोन वेळा कॅरिओकायनेसिस होईल, न्यूक्लियर सायकल होईल, सेल डिव्हिजन दोन वेळा होईल. बोला पहिले एकाचे दोन मग दोनचे चार. बोला. बट हायलाइट केलं त्यांनी सिंगल सायकल ऑफ डीएनए रेप्लिकेशन. हाच तर डिफरन्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला, सिंगल सायकल ऑफ डीएनए रेप्लिकेशन. कारण याच्यामध्ये एस फेज एकच वेळा होते, डबल होत नाही. Meiosis first is initiated after the parental chromosome has replicated to produce the identical sister cells. सुरूच होते, थोडं कम्प्लीटच करून टाका. मिओसिस फर्स्ट इज इनिशिएटेड. मिओसिस फर्स्टला कधी सुरुवात होईल, जेव्हा पॅरेंटल क्रोमोसोम ह्या रिप्लिकेटेड टू प्रोड्यूस द आयडेंटिकल सिस्टर्ड क्रोमॅटिड इन एस फेज. म्हणजे मिओसिस फर्स्ट होण्यात, न्यूक्लियर डिव्हिजन होण्याच्या अगोदर याच्यात पहिले G1 फेज होईल, एस फेज होईल, एस फेजनी डीएनए वाढेल, मग तो G2 फेज मध्ये जाईल, मग मिओसिस फर्स्ट मध्ये ऍक्च्युअली कॅरिओकायनेसिस होईल. हे तर ऑलरेडी माहितीच आहे तुम्हाला. मिओसिस इन्व्हॉल्व पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम. हे उद्या शिकाल, याला झायगोटिन म्हणतात. मिओसिस मध्ये होमोलॉगस क्रोमोसोमचे काय होते, पेअरिंग. हे वाक्य कधी जाईल, उद्या. झायगोटिनचा पॉइंट आहे. अँड रिकॉम्बिनेशन बिटवीन द नॉन सिस्टर्ड क्रोमॅटिड ऑफ द होमोलॉगस क्रोमोसोम. या तीन लाईन उचलल्या, तीन लाईन इथे पेस्ट करून टाका. उद्या आपण इथून उचलू, इथे कॉपी करू. याला स्किप करा, हे नंतरचे येणारे पॉइंट आहे. सिंपल टॉपिक आहे. 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म ॲट द एंड ऑफ मिओसिस सेकंड. आणि मिओसिसचं डिव्हिजन म्हणजे आपण याच्यातलं काय स्टडीने केलं, ही लाईन. क्लिअर, एकदम सिंपल आहे. 10-15 मिनिटं शिकवा लागते. तुम्ही म्हणत असाल आता शिकवू. ठीक आहे, उद्या सिंपल टॉपिक. मिओसिस फर्स्ट, प्रोफेज फर्स्ट, सेकंड. बोला. मिओसिस फर्स्टची पहिली स्टेज प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज ऑफ द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन इज टिपिकली लॉंगर अँड मोअर. प्रोफेज फर्स्ट सगळ्यात लॉंगेस्ट फेज आहे, यस ऑर नो. अँड ॲज कम्पेअर्ड टू द प्रोफेज ऑफ मायटॉसिसच्या प्रोफेज पेक्षा मिओसिसची प्रोफेज भरपूर लॉंग असते. बोला पॉइंट. इट हॅज बीन फर्दर सब डिवायडेड इंटू फॉलोइंग 5 फेजेस. कोणकोणत्या, ऑन द बेसिस ऑफ क्रोमोसोमल बिहेवियर. क्वेश्चन असा येईल की मिओसिसचे किती फेज केले, 5. कोणत्या बेसिसवर केले, क्रोमोसोमल बिहेवियर. हे वेळेवर आन्सर नाही आठवत, मग काय लिहून काय नाही. पण अभ्यास करत असताना ते माहीत पाहिजे. अरे मिओसिस प्रोफेज फर्स्टचे 5 सब फेजेस आहेत. म्हणजे 5 सब फेजेस म्हणजे लेप्टोटीन, झायगोटीन असे वेगवेगळे नाव कोणत्या बेसिसवर देण्यात आलं. क्वेश्चन जनरेट होतो ऑन द बेसिस ऑफ क्रोमोसोमल बिहेवियर. की क्रोमोसोमचं बिहेवियर तो थिन दिसतो की थिक दिसतो, की पेअरिंग करतो की वेगळा होतो. तो त्याचा बिहेवियरचे उद्या कळेल तुम्हाला हे. ठीक आहे. त्याच्या बेसिसवर 5 प्रकार आहे. कोणकोणते टाईप आहे, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. पहिलं हेडिंग लेप्टोटीन. ड्युरिंग लेप्टोटीन स्टेज ऑफ क्रोमोसोम बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर द. मी 3च पॉईंट लिहिले होते. पहिला पॉईंट क्रोमोसोम विजिबल होतो, झाला पॉईंट. बोला. नंबर 2 कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोसोम कंटिन्यूज थ्रू आउट द. मी याला कंडेन्सेशन म्हटलं होतं, कॉम्पॅक्शन होते. बोला. संपला टॉपिक. 2च पॉईंट दिले याच्यात. आणि दिस इज फॉलोड बाय द सेकंड स्टेज ऑफ प्रोफेज फर्स्ट कॉल्ड एज लेप्टोटीन. नंतर झायगोटीन येते. काय कठीण आहे याच्यात. प्रोफेज फर्स्टचे 5 फेजेस केलेले आहे. कोणत्या बेसिसवर, क्रोमोसोमल बिहेवियर. याच्या बाहेर क्वेश्चन येत नाही. लेप्टोटीन मध्ये त्यांनी याच्यात ना भूकेला एक अपीअरन्स दिलेला आहे
लेप्टो म्हणजे थिन, तेने दाखवलेलं आहे. ठीक आहे, फक्त 2 पॉईंट दिलेले, क्रोमोसोम व्हिजिबल आणि कंडेन्सेशनला सुरुवात होईल, तो थिक बनत जाईल. दॅट्स ऑल. क्वेश्चन एवढाच आहे. समजलं आहे का? मग कोणती स्टेज आहे? झायगोट. बरं, तुम्हाला अशा डायग्रामची काही गरज वाटते का? जे मी आता इथे काढली होती डायग्राम बरोबर नाही काढले म्हणजे ओळखायला येते, तुम्ही प्रेझेंट होते म्हणून. ऑनलाईन वाल्यांना नाही येणार, कारण ते त्यांचं 1.5 तासाचं लेक्चर तसंच चाललं गेलं. हे ग्रुपमध्ये पाठवायची काही गरज वाटते का तुम्हाला? तर असं ओळखू येऊन जाईल, तुम्ही करू शकाल, बरोबर आहे. शिकवलं तर प्रेझेंट होते तर प्रश्नच नाही तुम्हाला. पाठवून देऊ ग्रुपमध्ये, कारण असं कुठे दिलेलं नसतं. हे पाहिलं की पूर्ण मिओसिसच क्लिअर होऊन जाते काय होऊन राहिलं. याला पाठवून देतो मी, प्लस याला पाठवून देतो. अरे बरं झालं माझ्या लक्षात आलं. मी आता याला डिलीट केलं असतं, मग विचार केला असता, लेक्चरच रेकॉर्ड नाही झाला, तुम्हाला कसं भेटलं असतं ते. ठीक आहे, म्हणून मी असंच राहू देतो. तुम्ही गेल्यानंतर याचा फोटो काढून पाठवतो, क्लिअरिटी कमी राहील. उद्या टॉपिक कंटिन्यू करू.